खोपोली शहरातील वासरंग येथील निप्पॉन सेनियो कंपनी विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचा लढा। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या संघर्ष लढ्यात सामाजिक कार्यकर्ते संदेश माने, सतीश शिरुणकर, निखिल सुर्वे, मनोज सुर्वे व अन्य उपस्थित उपोषणकर्त्यांनी मागणीमध्ये स्थानिकांना नोकरी व उद्योग व्यवसायामध्ये प्राधान्य मिळावे व यापुढे कंपनी प्रशासनाने नोकरी उद्योग संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिकांच्या कल्याणासाठी धोरण आखावे अशी प्रमुख मागणी केली। यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा यासाठी खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत कंपनी व्यवस्थापनाकडून त्यांची प्राथमिक चर्चा घडून आणली आणि सामंजस्याच्या मार्गाने लवकरात लवकर कंपनी व उपोषणकर्त्यांनी यावर मार्ग काढावे अशी सूचनाही दिली। यावेळी खोपोलीतील अनेक सामाजिक संस्था, आजी माजी लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषण ठिकाणी भेट देत पाठिंबा दर्शविला। आमच्याकडे अशी लोक आहेत गावातली त्यांची ग्रॅज्युएट अजून दिलेलं नाही, कंपनी सोडून दिली, असे बरेचसे लोक भेटले कोण उचलत नाही। तो कामगारांचा आणि त्या कंपनीचा आहे, आपण त्यात नाही शेतामध्ये। आता हे कसं आता जो लढा आहे हा काही कुठला राजकीय स्टंट नाहीये, हा भूमिपुत्रांसाठी चाललेला लढा आहे। इथे या ज्या कंपन्या आहेत खोपोलीमध्ये असतील किंवा खालापूर तालुक्यातील असतील कंपन्या, इथे आमच्या भूमिपत्रांनाच पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे, आमच्याच मुलांना पहिल्यांदा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। इथे जी काही कॉन्ट्रॅक्ट येतील, लेबर कॉन्ट्रॅक्ट येतील किंवा जे काही सप्लाय असतील, हे पहिल्यांदा आमच्या मुलांना मिळाले पाहिजेत। हे आमचं पहिल्यापासूनचं धोरण आहे। आणि जे सतीश शिरुणकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी इथे जो आमरण उपोषण केलेलं आहे त्याला मी पाठिंबा देतोच आहे आणि सर्व खोपोलीतील नागरिकांना आणि सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की इथे या आणि सतीश शिरुणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भरघोस पाठिंबा द्या। हा जो लढा आहे तो आम्ही वासरंग गावातील स्थानिक म्हणून फक्त निप्पॉन सेनियो कंपनीशी आहे। आणि जसं सरकार म्हणतं GR निघाले की 80% पहिलं प्राधान्य स्थानिक भूमिपुत्रांना देण्यात यावं, असा जो GR आहे त्या GR ची अंमलबजावणी कुठंच होत नाही आणि ह्या अंमलबजावणी होवी यासाठी हा आमचा लढा आहे। आले जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं मान्य होत असेल तरच आम्ही हा उपोषण सोडणार आहोत, नाही तर तसा आमचा उपोषणाचा हा लढा एक संविधान मार्गाने आमचा हा लढा चालूच राहणार आहे। जे निवेदन आहे ते तहसीलदार पासून स्थानिक जे प्रशासन आहे त्यांना सर्वांना आम्ही पोच पावत हे निवेदन देऊन आलेलो आहोत। जो कंपनीशी आम्ही 2 वर्षाशी पत्रव्यवहार करतोय पण कंपनीने त्या कुठल्याही पत्रव्यवहाराला अजून उत्तर दिलं नाही आणि हा 2 वर्षापासूनचा जो पत्रव्यवहार करून सुद्धा जी आम्हाला कंपनी भीक घालत नाही त्या रोषापायी आणि जर कंपनी आमच्या स्थानिक मुलांना काम देणार नसेल आणि जर ही आडमुठी भूमिका ठेवत असेल तर त्या विरोधात आम्ही हा आज संविधान पद्धतीने आमरण उपोषण करत आहोत। बोलायला 21व्या शतकात आहोत पण अजून असं वाटतं की कधी कधी आपण या सरकारच्या पारतंत्रात चाललो की काय, एक गुलामगिरीकडे चाललो की काय, कारण की जे काही नियम येतात ते फक्त कंपनीच्या फेवरनी येतात। आज सगळी मुलं एज्युकेटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, पण कुठलाही नियम आपल्या स्थानिक मुलांना किंवा कामगारांना किंवा न्याय मिळाला असं नसून फक्त कंपनी फेवरनी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। या गोष्टीचा कुठं कुठं वाईट वाटतो, एक सरकार म्हणून या गोष्टीची यांनी काळजी घ्यावी। या उपोषणामार्फत आम्ही सरकारलाच विनंती करतो की काहीतरी आपण एक स्थानिक मुलांचा या विचार करावा या मार्फत। सर्व खोपोलीकरांना आमची विनंती आहे की ह्या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांनी सोबत यावं, आम्हाला पाठिंबा द्यावा। हा लढा आमचा नाही तर हा लढा सर्व पूर्ण खोपोलीकरांसाठी। उद्योगधंदे जे आहेत ते राहणं खूप गरजेचं आहे खोपोलीमध्ये। बरेच आता खोपोलीमध्ये बरेच धंदे 40% बिझनेस बंद झालेले, 60% जेमतेम सुरू आहे। पुढे आम्ही माहिती घेतली ही कंपनी घर लागलेली कंपनी आहे, तर तुम्ही शांततेच्या मार्गाने संयमशील समन्वय ठेवा आणि हा उद्योगधंदा आपल्याकडे राहायला पाहिजे, त्याची वाढ होणं गरजेचं आहे, रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही समन्वय ठेवा, ठीक आहे। कोणताही तुमची मागणी आत्ताही नको आणि त्याच्यामध्ये अरेराव नको। पोलीस प्रशासनाकडे तुम्हाला विनंती आहे।